ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता बातमी आहे एका बर्थडे पार्टीची आणि पार्टीतल्या पाहुण्यांची। त्याचं झालं असं की भाजप नेते आणि उद्योगपती मोहित कंबोज यांची कन्या मिशिकाची बर्थडे पार्टी पार पडली। त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगपती अनंत अंबानी, शाहरुख खान, संजय दत्त, रितेश देशमुख असे अनेक नेते, अभिनेते आणि उद्योजक पार्टीत सहभागी झाले होते। पण चर्चा रंगली ती एका एंट्रीनं आणि ती होती आदित्य ठाकरेंची। राज्यात भाजप आणि ठाकरेंचं राजकीय वैर किती टोकाला गेलंय हे आपण नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये पाहिलं। त्यात मोहित कंबोज आणि ठाकरे हाही एक वेगळा संघर्ष आहे जो 2019 पासून महाराष्ट्र पाहतोय। त्यामुळे त्यांच्या मुलीच्या बर्थडे पार्टीला आदित्य ठाकरेंचं जाणं, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या, यात काहीच नवल नाही। खरं तर गेल्या 8 दिवसांमधल्या राजकीय डॉट्स कनेक्ट केले तर भाजप आणि ठाकरेंमधली दरी कमी होतेय का, असे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात। अशाच घटना घडतायत। आता उदाहरण म्हणून सांगते, उद्धव ठाकरेंना विधान परिषदेतून निरोप देताना फडणवीसांनी मैत्रीवरचा शेर मारला। त्याला ठाकरेंनीही शायरीतूनच उत्तर दिलं। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन फडणवीसांची भेट घेतली। त्यामुळे दोन्ही नेत्यांमधला राजकीय संघर्ष मिटेल तेव्हा मिटेल, पण एक चर्चा मात्र सुरू झाली की दोघांमध्ये संवाद तर सुरू झालाय। आता आदित्य ठाकरेंनी कालच बर्थडे पार्टीमध्ये जाणं हेही सुसंस्कृत राजकारणासाठीचं उदाहरण असंच म्हटलं पाहिजे। मात्र काहींना ठाकरेंचं तिथे जाणं पटलेलं दिसत नाहीये। सोशल मीडियातून आदित्य ठाकरेंच्या विरोधात नाराजीचा सूर उमटू लागला होता। त्यावर राजकीय पडसादही उमटलेत। हे सगळं आपण पाहणार आहोत, पण सुरुवात करूया आजच्या दुसऱ्या प्रश्नाला। त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला आणि आमचा आजचा दुसरा प्रश्न आहे, आदित्य ठाकरेंचं मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला जाण्याचे राजकीय अर्थ काढणं तुम्हाला पटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। तर या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय, लोकांच्या प्रतिक्रिया काय ते आपण पाहणार आहोत, पण या घटनेवरती राजकीय प्रतिक्रिया काय आल्या ते आपण पाहूयात। ते बघा, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुणाचा मंगल कार्यक्रम असेल किंवा एखाद्याचा दुःखद काही घटना असेल, गेलं पाहिजे हे राजकारणातलं अलिखित संकेत असतात। म्हणून आदित्य गेल्याचं काही वाईट नाही, परंतु मनामध्ये त्यांच्या काय चाललंय हे जर पाहिलं तर मला असं वाटतं की त्यांना वे भाजपकडं अप्रोच होण्याचा वे ते शोधतायत आणि म्हणून ते आज मनोज त्या कुंभोजच्या कार्यक्रमामध्ये गेले। हा संघर्ष सुरूच राहतो, पण त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते। त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आता मी वाचलं कुठेतरी, आणि बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीय दृष्ट्या पाहू नये। सगळंच भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही। आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे, आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत। आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावं आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं। नितेश राणेंना सांगा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवाब शरीफच्या वाढदिवसाला गेले होते, त्यांनी मान्य करावं नवाब शरीफ त्यांचे बॉस होते का म्हणून। आणि या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आपल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौलही पाहूयात पोल सेंटरला। एकूण 15,000 मतं या प्रश्नाच्या अनुषंगाने आलेली आहेत आणि एकंदरीतच काल जी पार्टी झाली त्या अनुषंगाने राजकीय अर्थ काढणं पटतं का, तर 60% लोक म्हणतात हो हे राजकीय अर्थ काढले पाहिजेत आणि 40% लोक म्हणतात नाही